ಬಂದಿದ್ದಾರೆ. क्या करने आया वो? ಆತನು ಏನ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಬಂದ? पापियों को वो बुलाने आया है। हालेलुया। ಪಾಪಿಗಳನ್ನು ಕರೆಯುವುದಕ್ಕಾಗಿ ಬಂದ. कैसे बुलाता है? बुलाया कैसे जाता है? ಆತನು ಹೆಂಗೆ ಕರೀತಾನೆ? जैसे यीशु मसीह ने मत्ती को बुलाया। ಯಾವ ರೀತಿ ಯೇಸು ಮತ್ತಾಯನಿಗೆ ಕರೆದರು? मत्ती ಮತ್ತಾಯ आ मेरे पीछे चल। ನನ್ನ ಹಿಂದೆ ಬಾ. आज भी परमेश्वर लोग उसे कहता है ಇವತ್ತು ಕೂಡ ದೇವರು ಜನರಿಗೆ छोड़ो जो ಹೇಳ್ತಾರೆ, दुनिया की बातें ಬಿಡಿ ಈ ಲೋಕದ ಮಾತುಗಳು, जो तुम्हें नाश करती हैं, ಇದು ನಿನ್ನನ್ನು ನಾಶ ಮಾಡ್ತದೆ, जो तुम्हें चिंता में लेकर जाती हैं, ಇದು ನಿನ್ನ ಚಿಂತೆಗೆ जो ಕರ್ಕೊಂಡು तुम्हें ಹೋಗ್ತದೆ, डिप्रेशन में लेकर जाती हैं। ಇದು ನಿನ್ನ ಚಿಂತೆಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತದೆ. छोड़ो जो दुनिया की बातें, ಈ ಲೋಕದ ಮಾತುಗಳು ಬಿಡು, मैं तुम्हें बुलाने आया हूँ। ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಕರೆಯುವುದಕ್ಕಾಗಿ सब बोले ಬಂದಿದ್ದೇನೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. मेरे प्रिय, आज प्रभु के वचन को आप समझे, ನನ್ನ ಪ್ರಿಯರೇ, ಇವತ್ತು ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು आज ಅರ್ಥ आप उसके ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. प्रेम को समझे, ಇವತ್ತು ಆತನ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಅರ್ಥ उसके ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. हृदय को समझे। आज ಆತನ ಹೃದಯವನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಪ್ರಿಯೋ, ನನ್ನ ಪ್ರಿಯರೇ, वो आपको बुलाने आया है, ಆತ ನಿಮ್ಮನ್ನು ಕರೆಯುವುದಕ್ಕಾಗಿ वो ಬಂದಿದ್ದಾನೆ. आपको ढूंढने आया है। ಆತ ನಿಮ್ಮನ್ನು ಹುಡುಕುವುದಕ್ಕಾಗಿ ಬಂದಿದ್ದಾನೆ. आप अपने रिश्ते को उसके साथ मजबूत करें। ನೀವು ನಿಮ್ಮ ಸಂಬಂಧವನ್ನು ಆತನೊಟ್ಟಿಗೆ ಗಟ್ಟಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. कि आज परमेश्वर की ये इच्छा है ಇವತ್ತು ದೇವರ ಇದು ಇಚ್ಛೆ कि ಆಗಿದೆ. हर एक विश्वासी का रिश्ता ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವಿಶ್ವಾಸಿಯ उस ಸಂಬಂಧ परमेश्वर के साथ मजबूत हो ಆ जाए। ದೇವರೊಟ್ಟಿಗೆ ಗಟ್ಟಿ ಆಗ್ಬೇಕು. सब बोलेंगे हालेलुया। हालेलुया। एक लास्ट वचन पढ़ना चाहता हूँ, ಇದು ಲಾಸ್ಟ್ ವಾಕ್ಯ. उसके बाद हम प्रार्थना में जाएंगे शीघ्र। ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಹೋಗೋಣ. यूहन्ना की इंजील ಯೋಹಾನ 14 अध्याय उसका 23। 14:23. यीशु ने उसको उत्तर दिया, यीशु ने उसको उत्तर दिया, यदि कोई मुझसे प्रेम रखे हाँ जी तो वे मेरे वचन को मानेगा जी जी। और मेरा पिता उससे प्रेम रखेगा। यीशु जी कहते मेरा पिता उससे प्रेम प्रेम रखेगा रखेगा। हाँ जी। और हम उसके पास आएंगे। ओ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. क्या बोला यीशु मसीह ने? हम उसके पास। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. सब इस शब्द को अपने हृदय में जाने दो प्लीज। ಈ ಶಬ್ದವನ್ನು ನಿಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಬಿಡಿ. यीशु कहते ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ, मेरा पिता उससे प्रेम रखेगा। ನನ್ನ ತಂದೆ ಆತನನ್ನು ಪ್ರೀತಿಸ್ತಾನೆ. और यीशु कहते हम, ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ ನಾವು, यीशु और उनका पिता ಯೇಸು ಮತ್ತು ತಂದೆ कहते हम ನಾವಿಬ್ಬರು उसके पास आएंगे। ಆತನ ಹತ್ರ ಬರ್ತೇವೆ. निकटता, क्लोज, ಹತ್ತಿರ पास आना। ಹತ್ತಿರ ಬರು. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. जो कितना गहरा है जिंदगी, ಎಷ್ಟು ಆಳವಾಗಿದೆ. कि परमेश्वर लोगों के पास आना चाहता है। ದೇವರು ಜನರ ಹತ್ರ ಬರೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. हाँ? आगे क्या लिखा? ಮುಂದೆ ಬರ್ತದೆ, और उसके साथ वास करेंगे। और उसके साथ क्या करेंगे? ಆಸರೆ. क्रॉस को अंडरलाइन। हाँ? पास आएंगे, ಹತ್ರ ಬರ್ತೇವೆ. उसके साथ क्या करेंगे? वास करेंगे। ಅವರೊಟ್ಟಿಗೆ ನಿಲ್ಲಿಸ್ತೇವೆ. कितना ಅಲ್ಲಿರ್ತೇವೆ. गहरा रिश्ता परमेश्वर बनाना चाहता है। ಎಷ್ಟು ಆಳವಾದ ಸಂಬಂಧ ದೇವರು ಉಂಟು ಮಾಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. कितना प्रेम से भरा हुआ है परमेश्वर, ಎಷ್ಟು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ತುಂಬಿದ್ದಾರೆ ಆ ದೇವರು. जो पास आने की खुद बात कर रहे हैं, ಹತ್ರ ಬರುವ ಮಾತು ತಾನೇ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. जो वास करने की बात कर रहे हैं। ವಾಸ ಮಾಡುವ ಮಾತು ಆತನ ಆಡ್ತಾ मैं ಇದ್ದಾರೆ. और मेरा पिता उसके पास आएंगे ನಾನು ನನ್ನ ತಂದೆ ಇಬ್ಬರು ಆತನ ಹತ್ರ और उसके ಬರ್ತೇವೆ. साथ वास करेंगे। ಆತನೊಟ್ಟಿಗೆ ಜೀವಿಸಿ ಆತನೊಟ್ಟಿಗೆ ಇರ್ತೇವೆ. ये है रिश्ता। ಇದಿದೆ ಸಂಬಂಧ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. और हम ನಾವು आज के लोग ಇವತ್ತಿನ ಜನರು अपने वही बातों में खोए हुए हैं। ಅವೇ ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ಕಳೆದು ಹೋಗುತ್ತಾರೆ. वही अपने दुनियावी रिश्ते बचाने के चक्कर में लगे हुए हैं। ಅದೇ ಲೋಕದ ಸಂಬಂಧಗಳು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳುವುದರಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ. वही अपनी दुनियावी बातों में फंसे पड़े हैं। ಅವೇ ಲೋಕದ ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. वही फोन, वही टीवी, वही दुनिया, वही तू मैं हाँ। ಅದೇ ಫೋನ್, ಅದೇ ये ಟಿವಿ, क्या चल रहा है? ನೀನು ನಾನು ಅನ್ನೋದು. जी क्या हो रहे हैं? ಇದೇನಾಗ್ತಾ ಇದೆ? वो पास आने की बात कर रहे हो, ಆತನ ಹತ್ರ ಬರುವ ಮಾತಾಡ್ತಾ वो ಇದ್ದಾರೆ. पास करने की बात कर रहे हो। ಆತನ ವಾಸ ಮಾಡುವ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. हालेलुया। तुम मेरे पास हो, मैं तुम्हें आराम दूंगा, प्रभु यीशु कहते हैं। ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀವು ನನ್ನ ಹತ್ರ ಬಂದಿರಿ, ನಾನು ನಿಮಗೆ ವಿಶ್ರಾಂತಿ ಕೊಡ್ತೇನೆ. बाइबल कहते हैं यीशु मसीह ने ऊंची आवाज से पुकार कर कहा, ಯೇಸು ದೊಡ್ಡ ಶಬ್ದಕ್ಕೆ, हे बोझ के हेठा दबे लोगों, ಎಲೇ ಕಷ್ಟಪಡುವವರೇ, तुम मेरे पास हो, मैं तुम्हें आराम दूंगा। ನೀವು ನನ್ನ ಹತ್ರ ಬಂದ್ರೆ ನಾನು ನಿಮಗೆ ವಿಶ್ರಾಂತಿ ಕೊಡ್ತೇನೆ. इस वचन को भी निकाल दो एक सेकंड के लिए। मत्ती की इंजील 11:28. यस 11 उसका 28 है। समझो
जी हे सब परिश्रम करने वालों जी जी हाँ जी और बोझ से दबे लोगों, हाँ, हाँ। मेरे पास आओ, हाँ हाँ मैं तुम्हें विश्राम दूंगा। आमीन हालेलुया प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. मैं तुम्हें प्रभु कहते हैं प्रभु ಹೇಳ್ತಾರೆ ನಾನು आपकी आवाज आनी चाहिए। प्रभु क्या बोले? मैं तुम्हें क्या दूंगा? ವಿಶ್ರಾಮ दूंगा। उसका अर्थ ಅದರ ಅರ್ಥ विश्राम दूंगा, ವಿಶ್ರಾಮ, आराम दूंगा। ವಿಶ್ರಾಂತಿ ಕೊಡ್ತಾನೆ, ಶಾಂತಿ ಕೊಡ್ತಾನೆ। Hallelujah. Hallelujah. बोझ के हेठा दबे लोग प्रभु कहते हैं। ಹೊರೆಯೊತ್ತವ್ರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ। प्रभु कहते हैं मेरे पास आओ, ನನ್ನ ಹತ್ರ ಬನ್ರಿ ಅಂತ मैं ಹೇಳ್ತಾರೆ। तुम्हें आराम दूंगा। ನಾನು ನಿಮಗೆ हालेलुया। ಆರಾಮ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ। एक तरफ वो बुला रहे हैं मेरे पास आओ, ಒಂದು ಕಡೆ ಆತನ ಕರೀತಾ ಇದ್ದಾನೆ, एक ನನ್ನ ಹತ್ರ तरफ परमेश्वर ಬನ್ರಿ। कहता है मैं तुम्हारे पास आता हूँ। ಒಂದು ಕಡೆ ಆತನ ಹೇಳ್ತಾನೆ ನಾನು ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಬರ್ತಿದ್ದೀನಿ ಅಂತ। मरकुस के अंजील में लिखा कहता है वो खोए हुओं को वो ढूंढने आया वो। ಮಾರ್ಕ ಸುವಾರ್ತೆಯಲ್ಲಿ ಬರೆದಿದೆ ಆತನ ಕಳೆದು ಹೋದವರನ್ನು ಹುಡುಕುವುದಕ್ಕಾಗಿ हालेलुया। ಬಂದನು। लूका में लिखा कि वो बुलाने आया वो। ಲೋಕದಲ್ಲಿ ಬರೆದ ಆತನ ಕರೆಯುವುದಕ್ಕಾಗಿ ಬಂದನು ಅಂತ। हालेलुया। जहाँ पे प्रभु कहते हैं, तुम मेरे पास आ जाओ। ಇಲ್ಲಿ ಪ್ರಭು ಹೇಳ್ತಾರೆ ನೀವು ನನ್ನ ಹತ್ರ ಬನ್ರಿ। कितने लोग समझ पा रहे हैं आज? ಎಷ್ಟು ಜನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ? ओ, कैसे समझो इस प्रेम को? ಸಭೆ ಈ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ರಿ। आप किस रिश्ते में आप जी रहे हो? आप ಯಾವ ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ ನೀವು किस ಜೀವಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಿ? अंधकार में आप जी रहे हो? ಯಾವ ಕತ್ತಲಲ್ಲಿ ನೀವು उस ಜೀವಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಿ? ज्योति के पास आओ, ಆ ಜ್ಯೋತಿ ಹತ್ರ उस प्रकाश के पास ಆ आओ। ಪ್ರಕಾಶ आप किस प्रेम का इंतजार आप कर रहे हो? ನೀವು ಯಾವ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದೀರಿ? किस कौन सी मोहब्बत के लिए आप इस सच्ची मोहब्बत को आप ठुकरा दे रहे हो? ಯಾವ ಪ್ರೀತಿಗಾಗಿ ಒಂದು ನಿಜವಾದ ಪ್ರೀತಿಯನ್ನು कौन सा वो ತಿರಸ್ಕಾರ संसारिक प्रेम है ಯಾವ ಆಲೋಕದ जो ಪ್ರೀತಿ इस सच्चे प्रेम के आगे टिक पाए? ಈ ಒಂದು ಸತ್ಯ ಪ್ರೀತಿಯ ಮುಂದೆ सब बोलेंगे हालेलुया। Hallelujah. देखो उसने अपने आप को बलिदान कर दिया। ಬರ್ತಿದೆ ಆತನ ತನ್ನನ್ನು ತಾನು ಬಲಿದಾನ देखो उसे सताया गया, ಆತನಿಗೆ ಸತಾಯಿಸಿ उसे मारा गया, ಆತನಿಗೆ ಹೊಡೆದರು उसे लज्जित किया गया, ಆತನಿಗೆ उसे कोड़े मारे गए, उसके हाथों में उसके पाँव में कीले ठोकी गई। ಆತನ ಕೈ ಕಾಲಲ್ಲಿ ಮೊಳೆ ಹೊಡೆದರು लिखा वो कुचला गया, ಆತನಿಗೆ ತುಳಿದರು उसके मुंह पे थप्पड़ मारे गए, ಆತನ ಮುಖದ उसकी दाढ़ी को नोचा गया। ಆತನ ತಾಡಿ ಎಳೆದು लिखा वो फिर भी सहता गया। ಆತನ ಎಲ್ಲ ಸಾಯಿಸಿ लिखा उसने अपनी जुबान ना खोली। ಆತನ ತನ್ನ ಬಾಯಿ ತೆರೆದಿಲ್ಲ उससे लज्जित करते थे लोग, ಆತನಿಗೆ ಜನರು ಅವಮಾನ उसका मजाक उड़ाया गया, ಆತನಿಗೆ ಚೇಷ್ಟೆ ಮಾಡ್ತಾ पर ಇದ್ರು वो सहता गया। ಆತನ ಸಹಿಸಿಕೊಳ್ತಾ हालेलुया। जिस पाँव पे चलकर वो नगर नगर गांव गांव वो पहाड़ों में वो उपदेश देता रहा, ಯಾವ ಕಾಲುವೆಯಲ್ಲಿ ನಡೆದು ಆತನು ಪಟ್ಟಣ ಪಟ್ಟಣ उसी पाँव में कीले ठोकी गई। ಅದೇ किसके ಕಾಲುವೆಯಲ್ಲಿ लिए? ಮೊಳೆ ಹೊಡೆದ್ರು हालेलुया। जिन हाथों के साथ उसने लोगों के लिए दुआएं मांगी, ಯಾವ ಕೈಗಳಿಂದ ಆತನ ಜನರಿಗೆ ಸ್ವಸ್ಥ ಮಾಡಿದ उन्हीं हाथों में कीले ठोकी गई। ಅದೇ ಕೈಗಳಲ್ಲಿ ಮೊಳೆ ಹೊಡೆದ್ರು किसके लिए? ಯಾರಿಗಾಗಿ? आज भी लोगों को कुछ नजर नहीं आता। ಇವತ್ತು ಕೂಡ ಜನರಿಗೆ ಏನು ಕಾಣಿಸುವುದಿಲ್ಲ। दो शब्द हैं, ಎರಡು ಶಬ್ದ ಇದೆ, उसके हाथों और पाँव में कीले ठोक दी गई, बस। ಆತನ ಕೈ ಕಾಲುಗಳಲ್ಲಿ ಮೊಳೆ ಹೊಡೆದ್ರು ಇಷ್ಟೇನಾ? अब ये दो शब्द नहीं है, ಇದು ಎರಡು ಶಬ್ದ ಇಲ್ಲ, ये हृदय को चीर देने वाला जो वचन है जी। ಇದು ಹೃದಯವನ್ನು ಆಳವಾಗಿ ಒಂದು ಗಾಯ ಮಾಡುವಂತ ಶಬ್ದ। अगर तुम्हें समझ आए ನಿಮಗೆ ಅರ್ಥ ಆದರೆ कि जे कीले मेरे लिए ठोकी गई थी, ಈ ಮೊಳೆಗಳು ನನಗಾಗಿ ಚಡೆಯಲ್ಪಟ್ಟಿತ್ತು, वो सहता गया ಆತನ ಸಹಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದ मुझे बचाने के लिए। ನನ್ನನ್ನು ರಕ್ಷಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ हालेलुया। वो तड़पता रहा, ಆತನ ನರಳಾಡ್ತಾ ಇದ್ದ, मेरी तड़प को दूर कर सके। ನನ್ನ ನರಳಾಟವನ್ನು ದೂರ उसने ಮಾಡುವುದಕ್ಕಾಗಿ दर्द सहा, ಆತನ ನೋವು तो ಸಹಿಸಿಕೊಂಡ, मुझे कोई दर्द ना दे। ನನಗೆ ಯಾರು ನೋವು वो ಕೊಡಬಾರದು, जख्मी किया गया, ಆತನಿಗೆ तो ಗಾಯ मुझे कोई ಮಾಡಬಾರದು, जख्म ना लगे। ನನಗೆ ಯಾವುದೇ ಗಾಯ ಆಗಬಾರದು। हालेलुया। Hallelujah. क्या आप समझ पा रहे हो? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ। यूहन्ना कहता मेमना, ಯೋಹಾನ ಹೇಳ್ತಾನೆ देखो ಕುರಿಮರಿ. वो परमेश्वर का मेमना। ನೋಡ್ರಿ ಆ ದೇವರ ಕುರಿಮರಿ, क्या बोला यूहन्ना ने? कहता देखो उसे, देखो ನೋಡ್ರಿ ಆತನಿಗೆ जी परमेश्वर का मेमना है, ಆತನ ದೇವರ जो ಕುರಿಮರಿ, पूरे जगत के पापों को अपने ऊपर उठाए हुए लिए जा रहा है। ಇಡೀ ಲೋಕದ ಪಾಪಗಳನ್ನು ಹೊತ್ತುಕೊಂಡು ನಡೀತಾ ಇದ್ದಾನೆ। कहता उसे देखो। ಆತನಿಗೆ ನೋಡ್ರಿ। हालेलुया। Hallelujah. और कौन कितने उसकी ओर देखते हैं? ಎಷ್ಟು ಜನರು ಆತನಿಗೆ ನೋಡ್ತಿರಿ ಇವಾಗ? मैं फिर से आपको कहना चाहता हूँ, ಮತ್ತೆ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ಲಿಕ್ಕೆ संसार ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. बदलेगा, ಲೋಕ बदಲಾಗ್ತದೆ, संसार के लोग बदलेंगे, ಲೋಕದ ಜನರು ಬದಲಾಗ್ತಾರೆ, संसार के प्रेम बदलेगा। ಲೋಕದ ಪ್ರೀತಿ और ಬದಲಾಗ್ತದೆ। याद रखो मेरा परमेश्वर कभी ना बदलता था, ना कभी वो बदला, ना ही कभी वो बदलेगा। ನಮ್ಮ ದೇವರು ಯಾವತ್ತೂ ಬದಲಾಗಿಲ್ಲ, ಬದಲಾಗುವುದಿಲ್ಲ। वो वही आपसे सच्ची मोहब्बत करता है। ಆತ ನಿಮಗೆ ನಿಜವಾದ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತಾನೆ। और आज वही परमेश्वर कहता है ಇವತ್ತು ಅದೇ ದೇವರು मेरे ಹೇಳ್ತಾನೆ, पास आओ, ನನ್ನ
ಹತ್ರ ಬಂದ್ರೆ मैं तुम्हें आराम दूंगा। ನಾನು ನಿಮಗೆ ವಿಶ್ರಾಂತಿ सब ಕೊಡ್ತೇನೆ बोलेंगे हालेलुया। Hallelujah. फिर कहना चाहता हूँ ಮತ್ತೆ ಹೇಳೋದಕ್ಕೆ परमेश्वर ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ का दास होने के नाते ದೇವರ ದಾಸ ಆದ ಕಾರಣ परमेश्वर के पास आ जाए। ದೇವರ ಹತ್ರ ಬನ್ರಿ हालेलुया। Hallelujah. छोड़ दे संसारिक बातों को। ಲೋಕದ ಮಾತುಗಳು ಬಿಟ್ಟುಕೊಡ್ರಿ इस संसारिक प्रेम में धोखा है। ಈ ಲೋಕದ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮೋಸ और ಇದೆ यीशु से प्रेम करें। ಆದರೆ ಯೇಸುವಿಗೆ ಪ್ರೀತಿ ये ಮಾಡಿ प्रेम सच्चा है। ಈ ಪ್ರೀತಿ ಸತ್ಯ आमीन ಪ್ರೀತಿ हालेलुया। आओ इस अपने पाँव पे खड़े हो जाए।